मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? एक असा चारा आहे जो औषधी सुद्धा आहे आणि ज्यामुळे दुधात 10 ते 15% वाढ होऊ शकते. तर राम राम शेतकरी मित्रांनो, सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दूध व्यवसायात आपण मका, कडवळ, गिन्नी गवत तर नेहमीच घालतो. पण तुम्हाला माहिती आहे का? एक असा चारा आहे जो औषधी सुद्धा आहे आणि ज्यामुळे दुधात 10 ते 15% वाढ होऊ शकते. तो चारा म्हणजेच मेथी घास. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मेथी घासाची लागवड कशी करायची, तो कापणीला किती दिवसात येतो आणि जनावरांच्या शरीरात नक्की कोणते बदल घडवून आणतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मेथी घासाची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा अतिशय कमी दिवसात येणारा चारा आहे. तसं तर मेथी घास वर्षभर घेता येतो, पण हिवाळ्यात म्हणजे रब्बी हंगामात त्याचे उत्पादन जोमदार येते. मेथी घासासाठी मित्रांनो, मेथी घासासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा. एकरी साधारणपणे 10 ते 12 किलो बियाणे लागते. वाफे करून बियाणे फेकून त्याची पेरणी करावी. मेथी घास पेरल्यापासून फक्त 30 ते 40 दिवसात कापणीला येतो. म्हणजेच तुम्हाला तातडीने येणाऱ्या चाऱ्याची गरज असेल तर मेथी घास हा बेस्ट पर्याय आहे. इतर चाऱ्यासारखे याची वाढ होण्यासाठी 2 ते 3 महिने वाट पाहावी लागत नाही. आता पाहूया यात नक्की असे काय असते ज्यामुळे जनावरांना फायदा होतो. मेथी घासामध्ये प्रामुख्याने 3 महत्त्वाचे घटक असतात, म्हणजे भरपूर प्रोटीन, कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि फायबर आणि लोह. मित्रांनो, जनावरांची शारीरिक झीज भरून काढण्यासाठी आणि दूध वाढवण्यासाठी प्रोटीनची खूप जास्त गरज असते आणि कॅल्शियम आणि फॉस्फरस हे हाडांच्या मजबूतीसाठी आणि दुधातील फॅट टिकून ठेवण्यासाठी गरजेचे असतात. मित्रांनो, मेथी घास पचायला हलका असतो आणि त्यामुळे रक्ताचे प्रमाण पण वाढते. यातून आपल्याला फायबर आणि लोह सर्वात जास्त मित्रांनो, मेथी घासामुळे दूध तयार करणाऱ्या ग्रंथींना चालना भेटते, त्यामुळे दुधात वाढ होते. आणि दुसरी म्हणजे पचनशक्ती सुधारते. जर जनावरांचे पोट गच्च झाले असेल किंवा रवंथ करत नसेल तर मेथी घास दिल्याने त्यांची भूक उघडते आणि पचन सुधारते. तिसरा म्हणजे गाय व्याल्यानंतर गुणकारी. गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर तिचे गर्भाशय स्वच्छ ठेवण्यासाठी आणि आलेला अशक्तपणा घालवण्यासाठी मेथी घास हे अमृत आहे. आणि चौथा म्हणजे चकाकी. नियमित मेथी घास खाणाऱ्या जनावरांच्या अंगावर आणि कातडीवर वेगळीच चमक असते. मित्रांनो, फक्त एक काळजी घ्यायची आहे. मेथी घास चवीला थोडा कडू असू शकतो, खूप पौष्टिक असतो, त्यामुळे तो एकदाच देऊ नका. तो नेहमी वाळलेला चारा, कडबा कुट्टी किंवा इतर हिरव्या चाऱ्यासोबत मिक्स करून द्यावा. एका मोठ्या जनावराला दिवसाला 5 ते 7 किलो मेथी घास देणे पुरेसे ठरते. मित्रांनो, कमी पाण्यात आणि कमी दिवसात येणारा हा मेथी घास तुम्ही तुमच्या शेतात नक्की लावून पहा. तुम्ही याआधी जनावरांना मेथी घास खाऊ घातली आहे का? त्याचे अनुभव खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना व्हॉट्सअपद्वारे शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. राम राम.